नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, साईडला जो तुम्हाला फोटो दिसतोय ब्लाऊजचा, हे रॅगलन पॅटर्नचं ब्लाऊज आहे. सध्या इंस्टाग्रामवर खूप हे व्हायरल झालेलं आहे. तर याची कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण कटिंग बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं स्टिचिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे अगदी शेवटपर्यंत. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आपले येत आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. तर इथे मी आता घेतलेला आहे पेपर, ज्याच्यावरती मी इथे मार्किंग करून घेणार आहे. अगोदर स्ट्रेट लाईन आखून घेऊयात सरळ अशी. त्यानंतर आडवी पण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. इथे आपण शोल्डरचं माप घेणार आहोत. तर माप कसं घ्यायचं आहे ते पण मी इथून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे शोल्डर आहे माझं 14च्या हाफ घेतले आहेत 7, त्याच्यामध्ये हाफ इंच प्लस केले आहे. त्याच्यानंतर त्याच रेषेवरून मी इथे खाली घेणार आहे उंची आहे माझी 14.5, त्याच्यामध्ये 1 इंच मी प्लस करून 15.5 इथे घेतलेले आहे. आता इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण शोल्डरला उतार देणार आहोत 1.25 इंचाचा. तर हे कसं काढायचं आहे ते सांगते मी तुम्हाला. तर जे काही तुमचं शोल्डर आहे, शोल्डर डिवायडेड बाय 12 करायचे आहे. जे उत्तर येते ते तुम्हाला इथे उतार द्यायचं आहे. आता हे इथे झाल्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथून बघा गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तिरकसी रेषा मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर जी काही तुमची चेस्ट आहे, चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 1 असं इथे मुंड्याचं माप मी इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 7.5 इथे पण येते का ते चेक केलं आणि इथे लाईन आखून घेतली आहे. ही लाईन आखून झाल्यानंतर ही जी आडवी लाईन आहे ती पण आपण आता इथे आखून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत उभ्याने ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग. तर ॲपेक्स पॉईंट इथे 9.5 आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे. अंडर बस 12.5 आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले आहे, म्हणजे 13चे घेतलेले आहेत. दोन्ही पण पॉईंटवरती जी लाईन आहे ती आखून घेणार आहोत. त्यानंतर आपण जाणार आहोत ॲपेक्स पॉईंटच्या इथे. बघा जो काय ॲपेक्स पॉईंट आहे आपला 34 इंच चेस्ट आहे, 34 डिवायडेड बाय 10 केलेले आहेत मी इथे, म्हणजे 3.4. त्या अगोदर आपल्याला इथे घडी टाकायची राहिलेली आहे. तर माझं जे माप आहे 34 इंच चेस्ट आहे, त्याच्यामध्ये 3 इंच प्लस केले आहेत मी, म्हणजे उत्तर येतं आपलं 37. मग 37चा इथे चौथा भाग घेणार आहे. पुढे मी 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. त्यानंतर वळूयात आता खाली आपलं मेजरमेंटकडे. खालचं जे काही मेजरमेंट आहे कमरघेरचं, तर कमरघेर 31 आहे. 31चा आपल्याला इथे चौथा भाग घ्यायचा आहे. पुढे घ्यायचे आहे डॉटसाठी 2 इंच आणि पुढे घ्यायचे आहे 1.5 इंच. जी काही 1.5 इंचाची लाईन आहे ती अशी बघा मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आता ही लाईन मारून घेतल्यानंतर आता आपल्याला खाली यायचं आहे. हे बघा ज्या तोकड्या पडलेल्या आहेत ते व्यवस्थित करून घेते मी. आता पुन्हा आपण ॲपेक्स पॉईंटकडे येणार आहोत. बघा इथे 3.5 इंचाचं डॉट घेतलेलं होतं अंतर आणि खाली 3 घेतला आहे. जिथे 3 घेतले तिथून पुढे 2 इंच घेतले आहेत, कारण की मी 2 इंचाचा इथे डॉट घेतला होता खालच्या साईडने. जी काही मार्किंग आहे ती अशी करून घेऊया. त्यानंतर बघा ही जी काही रेषा आहे ही आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायची आहे. इथे 5 इंचाची रेषा येते, तेवढीच रेषा आपली समोरची पण आली पाहिजे. मग इथे आपला किती उरतोय खाली पॉईंट बघा, पाऊण इंचाचा. तर पुढे आपण घेणार आहोत हाफ इंच आणि मग इथून आपल्याला लाईन आखून घ्यायची. एवढा भाग आपण कट करून टाकणार आहोत. यानंतर आता आपण इथे येणार आहोत, जो काय आपला हे आहे टक्स आहे, तसाच टक्स आपण वरती पण घेणार आहोत आणि इथे आपल्याला प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे. तर बघा व्हिडिओमध्ये दिसतोय त्या पद्धतीने मी इथे प्रिन्सेसचा शेप जो आहे तो देऊन घेत आहे. हा शेप दिल्यानंतर आपण मुंड्याकडे जाणार आहोत. मुंडा आपल्याला इथे आकार द्यायचा बाकी आहे, तर मुंड्याचा आकार मी देऊन घेते अगोदर. मुंड्याचा आकार हा बाहेरचा दिल्यानंतर आपण आतमध्ये येणार आहोत. हे बघा याचे हाफ करायचे आहेत. हाफ केल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपण पाऊण इंचावरती मार्क करणार आहोत आणि मग इथे एक रेषा आखून घेणार आहोत. हे बोट नेकचं पॅटर्न येणार आहे, पॅक येणार आहे नेक आपला, म्हणून आपण इथे पाऊण इंच घेतले आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा जो काही मुंड्याचा आकार आहे तो पण इथे मी देऊन घेत आहे. यानंतर आपल्याला इथे मुंड्याच्या वरतीच 1 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे ॲपेक्स पॉईंटपर्यंत. त्याच्यानंतर 2 इंचाचा आपला टक्स आहे, तर त्याच्यामुळे आपण इथे हाफ इंच इथे घेणार आहोत, म्हणजे 2चे हाफ होतात 1 आणि 1चे हाफ इथे आपण टक्स जो आहे तो घेणार आहोत.
तर इथे आपल्याला अशी पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपण हे जे काही पॅटर्न आहे हे कटिंग करणार आहोत. तर पूर्ण पॅटर्न मी इथे कट करून घेणार आहे अगोदर. तर बघा हे असं मी कट करून घेत आहे. त्याच्यानंतर मुंड्या जो आहे त्याला अजून आपल्याला आकार द्यायचा बाकी आहे, ते आपण कट नाही करत आहोत. खालचा पार्ट आपण इथे कटिंग करणार आहोत. त्यानंतर जी काही आपली एक्स्ट्राची लाईन आहे ती पण कट करून घेऊयात. ही लाईन कट झाल्यानंतर आता आपल्याला टक्सकडे वळायचं आहे. तर अगोदर खालचा जो टक्स आहे तो कट करूया. हा टक्स कट केल्यानंतर आता आपण काय करणार आहोत बघा, इथे वरची लाईन जी आहे ना ती कट करणार आहोत. ती कट केल्यानंतर हा जो पार्ट आहे आपल्याला असा ओव्हरलॅप करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला सेलोटेप लावून घ्यायचा आहे. तर बघा सेलोटेप असा मी लावून घेतला आहे इथे. आता आपल्याला इथे पुन्हा मुंढ्याचा जो काही आकार आहे तो द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी अगोदर ही लाईन मारून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे आपण जे काही आपली अपर चेस्ट होती त्यानुसार इथे घडी राखलेली आहे. अपर चेस्ट होती माझी 32मध्ये मी 3 इंच प्लस केले आहेत. मग चौथा भाग काढला आहे आणि मग ती घडी घेतलेली आहे. ठीक आहे. एक्स्ट्रा पार्ट मी इथे कट करून टाकणार आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी मुंड्याला आकार देणार आहे. तर बघा 1/2 इंच आपला आतमध्ये येणार आहे, कारण की हे आपलं बोटनेकचं पॅटर्न असणार आहे. बोटनेक आपण नाही घेणार आहोत, तिथे पॅकनेक घेणार आहोत. आता हे कट करूया. जो काय आपला मुंडा आहे तो मी इथे कट करून टाकला आहे. जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो पण इथे कट करून टाकूया. त्यानंतर हे मी पलटी करून घेते. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, जो काय आकार आहे आपला रॅगलान पॅटर्नचा तो इथे आपण आकार घेणार आहोत. तर वरचा पार्ट मी थोडासा कट करून घेतला आहे. अगोदर आपल्याला इथे गळा जो आहे तो कटिंग करायचा आहे. तर जेवढं शोल्डर आपल्याला ठेवायचं आहे त्यानुसार आपण इथे गळा घेणार आहोत. ठीक आहे. तर इथे गळ्याची रुंदी येणार आहे माझी 2.25 इंच. आपण जास्तीत जास्त 3 इंचापर्यंत इथे घेऊ शकतो आहे. उंची घेणार आहे मी 4 इंच. खाली पण 2.25च घेणार आहे. आपल्याला इथे लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजे चौकोन जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. हा चौकोन तयार करून घेतल्यानंतर शेफरच्या मदतीने आपण इथे शेप देणार आहोत गळ्याचा. इथे आपल्याला बोटनेक नाही घ्यायचा आहे, पॅकनेकच घ्यायचा आहे. हा शेप दिल्यानंतर इथे आता मी कट करून घेते हा गळा. गळा कटिंग करून झाल्यानंतर आता याला आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. अगोदर प्रिन्सेस कटचा शेप देऊया, मग त्याच्यानंतर रॅगलाइन पॅटर्नचा आपण शेप देणार आहोत. तर बघा इथे 1/2 इंच खाली घेतले आहेत आणि शेफरच्या मदतीने इथे मी प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे. त्या अशा पद्धतीने मी शेप दिलेला आहे. ओके. आता मी बॅक साईडला मी रॅगलाइन पॅटर्न जे आहे ते काढणार आहे, कारण की फ्रंट साईडला खूप सारे आपले मार्किंग झाले आहे, तर ते आपली समजणार नाही. तर इथे बघा मुंडा जो आहे, मुंड्याच्या खाली साधारण 1 इंच घेतलेले आहेत मी. त्यानंतर जो गळा आहे, गळ्याच्या इथे पण मध्य सेंटरला अशा पद्धतीने मार्क करून घेतला आहे आणि मग हे असं बघा आकार देऊन घ्यायचा आहे. हा पार्ट आपण कट करून टाकणार आहोत. तर हे आपल्या इथे पॅटर्न जे आहे ते रेडी झालेलं आहे. ठीक आहे. अगोदर प्रिन्सेस कटचा शेप जो आहे तो कटिंग करून घेऊया. जे काही टोक आलेला असेल इथे तर आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे ॲपेक्स पॉईंटच्या इथे, कारण आपल्याला तिथे गोलाई भाग पाहिजे, टोक नको आहे. आता हे झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, याला बॅक साईडचं जे काय आपण आकार दिलेला आहे तो पण इथे कट करून टाकणार आहोत. तर बॅक साईडला जाऊया. इथला जो आकार आहे आपण दिलेला तो कट करून घेऊया. फ्रंट पार्ट आपला इथे पॅटर्न काढून झालेला आहे. फ्रंट पार्ट झाल्यानंतर बघा आता हे बघा हे अशा पद्धतीने आपलं आलेलं आहे. हे प्रिन्सेस कट आपलं हे असं राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा वरचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने राहणार आहे. जे तुकडे झालेले आहेत त्याला मी सेलोटेपच्या मदतीने पॅक करून घेतलं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे बॅक पार्ट. तर बॅक पार्टसाठी परत एकदा मी पेपर घेतलेला आहे. सर्व मार्किंग मी करून घेणार आहे, जशी आपण अगोदर केली होती सेम तशीच. ओके. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला घ्यायचं आहे उंची. उंची घेतल्यानंतर इथे लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे. जो काय आपण पुढे मुंडा घेतला होता 6.6 तेवढंच माप मी इथे घेणार आहे.
त्याच्यानंतर मुंड्यातला लाईन आखून घेणार आहे. त्यानंतर इथे येणार आहे बघा, इथे लाईन आखून घ्यायची आहे. इथे आपण अपर चेस्टनुसार फिटिंग घेणार आहोत, जशी आपण पुढच्या बाजूला घेतली होती. माझी अपर चेस्ट आली होती 32मध्ये 3 इंच प्लस केले. जे उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये मी चौथा भाग घेतला आहे. त्याच्यानंतर खाली आपली घडी घ्यायची आहे कमर घेरची. ठीक आहे. आता इथे आपल्याला लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे. ही आपली फिटिंगची मार्किंग असणार आहे. याच्यानंतर जो काही आपला आर्म होलचा शेप आहे तो देऊन घेऊया. थोडासा आतमधून देणार आहोत, कारण की हे आपलं पॅक नेकचं पॅटर्न असणार आहे. हे आपण इथे कटिंग करणार आहोत. हे कटिंग केल्यानंतर बघा, आता रॅगलान पॅटर्न जे आहे ते आपलं बॅक साईडला पण असणार आहे. फ्रंट साईडला जसं घेतलं आहे तसंच बॅक साईडला पण आपण घेणार आहोत. तर इथे पण आपल्याला तसंच जे पॅटर्न आहे ते काढून घ्यायचं आहे. तर बघा, हे मी ठेवून घेते इथे. ओके. आणि याच्यानुसार मी आता इथे मार्क करून घेते. इथे अजून मी गळा जो आहे तो कटिंग नाही केलेला, हे फक्त मी मार्किंग करून घेतले आहे. आपली अशा पद्धतीने येईल असं. आता आपल्याला इथे गळा जो आहे तो कट करायचा आहे. तर इथे गळ्याची मार्किंग अगोदर करूया. जेवढी गळ्याची रुंदी मी समोर घेतलेली आहे तेवढीच गळ्याची रुंदी मी इथे पण घेणार आहे बॅक पार्टला. आणि गळ्याची उंची पण तेवढीच घेणार आहे, कारण की हे पॅटर्न आपल्याला पॅक पॅटर्नमध्ये करायचं आहे. तर बघा, आता पुन्हा एकदा ही मार्किंग जी आहे ही व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि याला आपल्याला कट मारून घ्यायचं आहे. मी आता कटिंग करणार आहे. हे बघा, हे कटिंग करून घेतलेलं आहे आपण. हे आपल्या इथे रेडी झालेलं आहे. हा आपला बॅक पार्ट आलेला आहे. आता आपल्याला इथे साईड सीम चेक करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी अगोदर टक्सला मार्किंग करून घ्यायची आहे. टक्सला मार्किंग केल्यानंतर हे बघा, टक्स आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे जी काही साईड सीमसाठी आपला साईडचा जो पार्ट आहे तो घेऊया. एवढा पार्ट मी बॅक पार्टचा कटिंग करून टाकणार आहे, कारण की हा माझा वेस्टेज असणार आहे. फ्रंट पार्टपेक्षा बॅक पार्ट आपला छोटा असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. आता हे आपलं झालेलं आहे पॅटर्न. ठीक आहे. हे बघा, हे असे बॅक पार्टचे आणि हे फ्रंट पार्टचे. आता हे सगळं काही मी इथे अस्तरवरती ठेवणार आहे. अगोदर आपण अस्तर कटिंग करून घेणार आहोत. इथे मी ब्लॅक कलरचं ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने मी इथे अस्तर घेतलेला आहे. तर बघा, इथे मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग केल्यानंतर आपण इथे मार्जिन पण घेणार आहोत प्रत्येक पार्टला. फ्रंट पार्टला मी इथे काय करणार आहे, पॅक घेणार आहे आणि बॅक पार्टला आपल्याला हुक घ्यायचे आहेत पूर्ण. ओके. त्याच्यामुळे मी फ्रंट पार्ट जो आहे ना तो माझा बंद बाजूजवळ ठेवलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला ठेवायचा आहे दुसरा पार्ट आपला प्रिन्सेस कटचा. तो पण इथे आखून घ्यायचा आहे आणि तो आखून घेतल्यानंतर त्याला पण आपल्याला साईडने मार्जिन द्यायची आहे. हे बघा, वरती पण आपण मार्जिन देत आहोत, कारण की रेग्युलर पार्ट आपल्याला तिथे जॉईन करायचा आहे आणि हे साईडने पण इथे मार्जिन देत आहे. आता इथे मी हे कटिंग करून घेणार आहे एक एक पार्ट. ठीक आहे. अगोदर आपण बॅक पार्ट पण इथेच ठेवून घेऊया. याची जी मार्किंग आहे ती पण करून घेऊया. थोडंसं कॅमेरामध्ये व्यवस्थित ते दिसत नाही आहे, परंतु तुम्ही समजून घेऊ शकताय की मी कसं ठेवलेलं आहे ते. तर बघा, हे असं केलेलं आहे मी. आता लाईन इथे आखून घेते जी काही फिटिंगची आहे माझी ती. ओके. आणि इथे मी एक्स्ट्रा पण जी मार्किंग आहे ती करून घेतली आहे. आता आपण हे सगळं काही कटिंग करून घेऊया. 3 पार्ट, फ्रंट पार्टचे 2 आणि बॅक पार्टचे 1 असे मी 3 पार्ट इथे कट करत आहे. यानंतर आपण स्लीव्जला वेगळा कपडा जोडणार आहोत आणि त्याच्या परत अजून आपण याला जो काही वरती रेगलाईन पॅटर्न करणार आहोत त्याला पण वेगळा कपडा जो आहे तो जोडणार आहोत, म्हणजे आपलं तेवढं हायलाईट होऊन जाईल. ठीक आहे. ते छान दिसतं त्या पद्धतीत. आता इथे आपल्याला फिटिंगची जी मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे. तर 1.5 इंचाची आपली फिटिंगची मार्किंग असते, ती मी इथे करून घेत आहे. बघा, फ्रंट आणि बॅक दोन्ही पण पार्ट इथे आपले कट झालेले आहेत. ठीक आहे. अस्तर जसं आपण कटिंग करून घेतलेलं आहे तसंच मी मेन फॅब्रिकवरती ठेवून पण कटिंग करणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने झालं आहे. आता आपल्याला स्लीव जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. तर मी इथे डायरेक्टली कपड्यावरच स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी असे फोल्ड केला आहे कपडा. 9.5 इंचाची मी लॉंग स्लीव्ज घेणार आहे. 4 इंचाचा मुंडा घेतलेला आहे आणि दंडघेर घेतलेला आहे ते 5.5. तिथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन घेतलेली आहे. जिथे मुंडा घेतला आहे तिथे लाईन आखून घ्यायची आहे आणि छातीचा चौथा भाग इथे आपण मोजून घेणार आहोत. पुढे 1.5 इंच घ्यायचे आहे. इथे मला कपडा कमी पडलेला आहे तर मी थोडासा तिथे जॉईंट देणार आहे. आपल्या फिटिंगमध्ये ते थोडासा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. ठीक आहे. तर आता हे इथे झालेलं आहे. स्लीव्ज आपली ती पण आपण इथे कटिंग करून घेऊयात. आता हे सर्व पार्ट आपण मेन फॅब्रिकवरती ठेवणार आहोत
आणि मग हे सर्व पार्ट आपण इथे कटिंग करणार आहोत. मेन फॅब्रिक इथे घेतलेला आहे. बघा, कधी पण आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत ना, तर कटिंगच्या अगोदर ब्लाऊज पीस आणि अस्तर दोघांनाही इथे प्रेस करणं आवश्यक आहे. आता एक एक पार्ट मी इथे ठेवून घेणार आहे आणि एक एक पार्ट ठेवल्यानंतर मला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. जसं आपण अस्तरवर ठेवले होते त्याच पद्धतीने मी इथे पार्ट जे आहे ते ठेवणार आहे. तर बघा, इथे कट जो आहे तो मारून घेते मी ॲपेक्स पॉईंटचा आणि दुसरा पार्ट जो आहे तो पण कट करून घेते. तर सगळे पार्ट बघा, इथं पण मी कट मारून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपण बॅक पार्ट घेणार आहोत. तो पण इथे मी ठेवून घेतलेला आहे आणि जसं आपण कटिंग केलं आहे तसा इथे कट करत आहे. हे कटिंग केल्यानंतर मी आता काय करणार आहे बघा, फ्रंट पार्ट जो आहे, फ्रंट पार्ट नाही, जी स्लीव्ज आहे आपली, स्लीव्जसाठी मी इथे वेगळा कपडा घेतलेला आहे प्रिंटेड. हे तर आपलं प्लेन फॅब्रिक होतं आणि स्लीव्ज आणि जी काय आपली रेग्युलर पॅटर्न आहे ते हायलाईट करण्यासाठी मी इथे वेगळा कपडा घेतलेला आहे प्रिंटेड. ठीक आहे. आता बघा, इथे स्लीव्ज मी ठेवून घेतले आहे दुसऱ्या कपड्यावरती आणि हे पण आपण आता इथे कटिंग करूया. तर इथे मी थोडासा कपडा वाढवून घेतला आहे एक्स्ट्रा, कारण की जो काय अस्तर होता ना ते माझं कमी पडलं होतं थोडंसं, तर त्याच्यामुळे इथे मी अर्धा इंच कपडा इथे वाढवून घेतलेला आहे. तर हे पण आपण इथे कटिंग करून घेऊया स्लीव्ज. त्यानंतर जो आपण पार्ट वरती कट केला होता हायलाईट करण्यासाठी तो पार्ट ठेवूयात इथे. इथे मी याची फोल्डिंग करून घेते. बघा, इथे आपण शोल्डरला बिलकुल जॉईंट नाही देणार आहोत आणि शोल्डर जॉईंट पण दाखवणार नाही आहोत. तर मी इथे हे अशा पद्धतीने ठेवून घेते आणि मग याच्यावरती याला हे असं ठेवून याच्यावरती मी मार्किंग करून घेणार आहे आणि नंतर हे कटिंग करून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे काही ब्लाऊज आहे हे रॅगलन पॅटर्नचं हे आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा पण व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे कसं शिवायचं आहे, आपल्याला कसं जॉईन करायचं आहे, एक एक पार्ट आपण इथे हर एक गोष्टी इथे शिकणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर बघा, आता इथे हे जे आहे हे मी कटिंग करून घेते. याला ओपन करूयात. हे ओपन केल्यानंतर बघा, हे मी तुम्हाला फक्त दाखवते आहे कसं आपल्याला ठेवायचं आहे ते. बॅक पार्ट जेव्हा आपण हे दाखवणार आहोत, तर इथे मी बॅक पार्ट ठेवते. तर बघा, हे आपलं असं दिसणार आहे. ओके. त्याचा शिलाईचा व्हिडिओ पण येणार आहे आपला. नेक्स्ट व्हिडिओ आपण शिलाईचा आपण याचा आणणार आहोत. तो पुढचा व्हिडिओ बघायला बिलकुल विसरायचं नाही आहे मैत्रिणींनो. ओके. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सेम अशाच पद्धतीने तुम्हाला पण तुमच्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे आणि अशाच पद्धतीने स्टिचिंग करायची आहे, जसं मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.